गुड मॉर्निंग एवरीवन। आप सभी 150 करोड़ प्लस लोगों का यहाँ पे स्वागत है। अपन हर बार की तरह आज भी अपने आज की रिकॉर्डिंग की शुरुआत दिन और तारीख से करते। आज अपन शाम के टाइम में रिकॉर्डिंग कर रहे हैं। अपन आज समय को थोड़ा सा पीछे ले जाते हुए, समय को थोड़ा सा बाद में एडजस्ट करते हुए आज रिकॉर्डिंग कर रहे हैं। इसलिए अपने को आज 20 मिनट की रिकॉर्डिंग करने की कोशिश करनी है। आज की तारीख 20 फ्राइडे 24 दिसंबर। काफ़ी इंटरेस्टिंग माहौल हो रहा है। इस 2024 का लास्ट एंडिंग समय में काफ़ी मज़ेदार। आज अपन ने अपने शॉप का सेकंड डे खोला है। अम्ब्रेला मार्केटिंग का आज अपन ने सेकंड डे चूज़ किया है। फर्स्ट डे में एक स्पॉट, सेकंड डे में दो स्पॉट। कल का तीसरा दिन है तो कल अपने को 3 स्पॉट लगाने की कोशिश करनी है। आज देखे अपन कस्टमर्स की। आज अपन ने कस्टमर्स को कम से कम 30 30 पकड़ लीजिए, राउंड फिगर 30 कस्टमर्स को अपन ने बताने की कोशिश की है और 30 में से सभी के रिजल्ट पॉजिटिव ही आए हैं। अपने को फिलहाल अपने को किस प्रकार से एक्सप्लेन करना है कस्टमर्स को, इसके ऊपर थोड़ा सा ध्यान दे के काम करने की आवश्यकता है। और बताइए कुछ नए में क्या सीखेंगे, क्या बताएंगे। इंटरेस्टिंग माहौल तो काफ़ी हो रहा है। मार्केट काफ़ी मज़ेदार है। मार्केट में डेली अलग अलग काफ़ी सारे अलग अलग मज़ेदार लोग हैं। मार्केट में अपने साथ काफ़ी लोगों की दुकानें हैं, उन काफ़ी लोगों के बिजनेस है। और उन सभी बिजनेस वालों, उस हम सभी आज के जो आज अपने जो एरिया में जो जितने आज और कल के एरिया में अपन ने जितना भी बिजनेस किया है, सबसे ज़्यादा कस्टमर अपने पास थे और सबसे ज़्यादा कस्टमर को अट्रैक्ट करने की कोशिश अपन ने की है। इसलिए शुक्रिया। सभी बिजनेस वालों का यही मानना था कि 1 घंटे में इन्होंने इतने इतने कस्टमर के साथ कांटेक्ट करने की कोशिश की है। सो रिजल्ट काफ़ी पॉजिटिव है। और पॉजिटिव है मतलब कि अपनी पूरी बॉडी लैंग्वेज का खेल है दादा। अपन अपने बॉडी लैंग्वेज को ओपन रखने की कोशिश कर रहे हैं। इसलिए एसडीएम तक आज अपने को देखने की कोशिश की है। एसडीएम आया होता तो उसके पास तो बहुत पैसा है और अपनी दोस्ती भी हो गई होती एसडीएम के साथ, और क्या होना था। और सुनाओ कुछ नए में। और मार्केट में अपने को अपने महाराष्ट्र का मार्केट में कस्टमर के पास मार्केट में तो बहुत पैसा है, इसमें तो कोई शक नहीं। महाराष्ट्र या फिर पूरी इंडिया के मार्केट में बहुत पैसा है, उसमें कोई शक नहीं। लेकिन कस्टमर्स या फिर लोगों के पास पैसा है, लेकिन उनको किस प्रकार से निकाला जाए, इसके ऊपर थोड़ा सा भी अपने को कोशिश करनी है। आज का तो दूसरा दिन है दादा, फिर भी आज का दूसरा दिन होके भी काफ़ी पॉजिटिव और अच्छा निकला, इसलिए शुक्रिया। आज के दूसरे दिन को भी शुक्रिया। और सुनाओ कुछ नए में। और नए में क्या सुनाएंगे। अभी अपन तो फिलहाल लर्निंग पीरियड में है ये, और अपने को डेली कोशिश करनी है जाने की, रेगुलर जाने की अपने को डेली कोशिश करनी है। और एक बार दादा अपन मार्केट में चिपक गए, एक बार अपनी मिनिमम इनकम शुरू हो गई, तो फिर इनकम का तो पूरा भाव अपने पास आएगा दादा। इनकम अपने को मार्केट, बस अपन ने एक बार अगर मार्केट को समझ लिए तो मार्केट के अंदर पैसे कमाने की आवश्यकता नहीं गिरेगी। आपल्याला मार्केटच्या अंदर पैसे कमवायची आवश्यकता नाही पडणार। मार्केट ऑटोमॅटिकली स्वतःहून आपल्याकडे पैशाला पाठवणार। म्हणून आता आपण थोडंसं मराठी बोलायचे प्रयत्न करू, कारण की आजच्या मार्केटमध्ये आपण जास्त तर मराठीच बोललो न 2% हिंदी बोलायचा प्रयत्न केला। अजून सांगा काहीतरी मराठीमध्ये। मराठी खूप छान लँग्वेज आहे आणि मराठीमध्ये इकडून तिकडून बोलणं आणि शिकवणं पण खूप छान आहे। आपला टीममधला आज एक आर-टी-सी लीडरसुद्धा आपल्याकडून शिकतो म्हणे, पण तो वरच्या पोस्टवर बसल्या असल्यामुळे आपण त्यांच्याकडून पैसे नाही घेऊ शकत। पण त्यांच्या जितके पण खिलाडी राहणार, जितके पण प्लेयर्स राहणार, त्यांच्या इथून आपण पैशाला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करू।
अजून सांगा काहीतरी नवीन. अजून काय सांगणार आपण? आपल्याकडे तर खूप सारं अलग अलग बोलायसाठी आहे, समजायसाठी आहे, शिकवायसाठी आहे. पण आपण कशा प्रकारे कोणाला कधी सांगायचे याच्यावर थोडंसं आपल्याला, कोणाला कधी कशा प्रकारे कोणाला कधी सांगायचं, काय म्हणायचं, कशा प्रकारे बोलायचं, याच्यावर सुद्धा आपल्याला आता खूप सारं प्रॅक्टिस करायची आवश्यकता आहे. आपल्या कम्युनिकेशन स्किल्सला लांब प्रकारे कसं लोंबल्या पाहिजे त्या स्किल्सवर आता आपल्याला काम करायची आवश्यकता आहे. आपल्याला कम्युनिकेशनला अजून वाढवायची आवश्यकता आहे. आपल्या फ्रेंड झोन सर्कलला कशा प्रकारे आपल्या एम्प्लॉयमेंटमध्ये आणून त्यांच्याकडून कशा प्रकारे काम केलं पाहिजे. पहिले त्यांच्याकडून सगळ्यात पहिले आपण पैसे घेऊ, कारण की सेल्स मार्केट आणि बिझनेस एक्सपिरियन्सच्या पहिले आपल्याला पैसे घ्यावं लागणार. ते पैसे आपल्याला राहणार आणि त्याच्यानंतर 3 महिन्याच्या एक्सपिरियन्समध्ये जितकं पण त्यांनी काम करणार तर 50-50 राहणार आणि 4थ्या महिन्यामध्ये आपण 70-30 करणार ना. असं करता करता जसं जसं ते आपल्याला इन्कम आणि बिझनेसची ग्रोथ देणार तसं त्यांना आपण त्यांच्या बिझनेसच्या फ्री हँड देणार. तो त्यांनी त्यांच्या बिझनेस त्यांच्या इच्छानुसार फ्रीली खेळू शकणार. पण आपल्या बिझनेस फ्रँचायझी द्यायचा हक्क फक्त आपल्यालाच राहणार, विकायचा हक्क फक्त आपल्यालाच राहणार ना. आपण खूप साऱ्या एम्प्लॉईजला आपली बिझनेस फ्रँचायझी फ्रीली विकू शकणार. अजून सांगा काहीतरी आपण नवीनमध्ये अजून पुन्हा काय काय बोलू. आपल्याकडे तर आपल्या कंपनीच्या बारेमध्ये पुन्हा खूप सारं रायटिंगमध्ये लिहायची आवश्यकता आहे. रायटिंगमध्ये लिखितमध्ये एक फॉर्म बनवायची आवश्यकता आहे. कशा प्रकारे फॉर्मला बनवून कशा प्रकारे अप्लाय करू, कशा प्रकारे आपण आपल्या स्टुडंट्सला जवळ बोलवू, कशा प्रकारे आपण त्यांच्याकडून काम करून त्यांना पण प्रॉफिट देऊ. पहिले आपण आपला प्रॉफिट करू, त्याच्यानंतर त्यांना प्रॉफिट देऊ, किंवा पहिले त्यांना प्रॉफिट दिल्यानंतर आपण आपला प्रॉफिट ऑटोमॅटिकली आपल्याला भेटून जाणार. काय समजले? हां, न त्यांच्या एक्सपिरियन्स द्यासाठी कमीत कमी आपल्याला इतके इतके पैसे घ्यावं लागणार. तुमच्यासाठी 9 लाख. अजून काय म्हणणार? अजून आपल्याकडे खूप सारा 12 मिनिटं आहे दादा आपल्याला बोलायचे. अजून आपण आपलं कसं आपल्याला विचार करायसाठी टाईम नाही राहिला पाहिजे. आपल्याला फक्त बोलायचं आहे. किती जास्त प्रकारे कशा प्रकारे कोणत्या टॉपिकवर बोलणार, कशा प्रकारे काय काम करणार आणि कोणत्या टॉपिकच्या अंदर जाऊन त्याच्या अंदर जाऊन अलग अलग अजून त्याला सब टॉपिकमध्ये डिवाईड कसं करणार. त्या टॉपिकला सब टॉपिकमधून आपले एक टॉपिक पिक करून आपलं जे क्लोजिंग आहे त्याच्यावर कसे आपण पॉईंट करणार, त्या पॉईंट थ्रू आपण आपली इन्कम कशी जनरेट करणार. असे खूप सारे इन्कम्स आहेत आता आपल्याला शिकावं लागणार. अजय आपल्याला बोलायचे आहे. आपण पुन्हा अजून काय काय बोलू. आपल्याला बोलायसाठी तर खूप काही आहे. पण great way to tune frequency is to talk more about them. The great way to tune our frequency, great way to great way to tune the frequency of our opportunity is to talk more about them. उद्या आपण आपला दिवस कसा राहणार. उद्या आपण 1 2 3 स्पॉटला डिवाइड करणार. पहिल्या स्पॉटमध्ये कमीत कमी 30 ते 40 कस्टमर येणार, बोलणार. 30-40 कस्टमरमधून आपल्याला जर 4 ते 5 कस्टमरनी पण हो म्हटलं, त्यांना हो म्हणायला लागणार. आपल्याला अशा प्रकारे आपण आपली त्याला काय म्हणते, आपण आपलं हे देऊ, एक्सपिरियन्स देऊ, नाही एक्सपिरियन्स नाही म्हणतात, आपलं
एक्सपिरियन्स नाही म्हणणार, त्याचे वायवा पण नाही म्हणणार, आपण आपलं एक्सप्लेनेशन करू, विकायचा प्रयत्न करू. तर 40मधून अगर 5नं पण हो म्हटलं, पहिल्या स्पॉटवरनं 5 हो म्हणणार. 5 हो म्हटल्यानंतर त्यांनी संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत येणार. तिथून अगर आपण दुसऱ्या स्पॉटमध्ये अगर आपण ते दुसऱ्या स्पॉटमध्ये पण आपण असंच काम केलं आणि असंच एक जनरेट करता करता तिथून 40-50 लोकांमधून अगर त्यांना पण 4-5 लोकांनी हो म्हटलं तर किती छान होणार. त्याच्यानंतर आपला तिसरा स्पॉटमध्ये खूप सारे लोक राहणार, खूप सारी मजा येणार. न तिसरा स्पॉट बिलकुल जबरदस्त मजेदार राहणार. तिसऱ्या स्पॉटमध्ये खूप सारे लोक चालत राहणार. न आपल्याला चालता फिरते लोकच आपल्याला जास्त इन्कम देऊ शकते. चालते फिरते इन्कम लोक जास्त देऊ शकते. म्हणून आपल्याला तशा स्पॉटची जास्त जास्त तर आपल्याला तशाच स्पॉटची आवश्यकता आहे. अजून सांगा काहीतरी नवीन. आपण तर खूप छान खूप सारी मराठी बोलत आहोत. आपल्या मराठी बोलण्यामध्ये पण खूप सारं अलग अलग प्रकारचे झोन आहे झोन आहे झोन आहे आणि आपण आपल्या मराठी थ्रू लोकांना अट्रॅक्ट इझिली करू शकतो. आणि आपली मराठी तर खूप छान आणि गोड आहे. आणि आपल्याकडे आता पुन्हा 8.5 मिनटं आहे आणि आपण 8.5 मिनटामध्ये कशा प्रकारे अलग अलग टॉपिकवर बोलणार, कशा प्रकारे आपण आपल्या फ्रिक्वेन्सी ऑफ अपॉर्च्युनिटीला ट्यून करणार, कशा प्रकारे आपण पैसे कमवणार. उद्या आपण बघा उद्या आपल्याला अगर चेकअप नाही पण भेटला तरी आपण डायरेक्ट प्रोडक्ट विकू शकतो. समजले? हो, आपण प्रोडक्ट डायरेक्ट पण विकू शकतो आणि डायरेक्ट प्रोडक्ट विकणं पण खूप सोपी आहे. डायरेक्ट येणार त्यांना असं समजवणार, बिलकुल तुरंत हो म्हणणार ना, आपण त्याला तुरंत प्रोडक्ट देणार. काय कसं वाटलं? हो, होऊ शकते ना. तवाच्या तवाच आपण शॉपिंगमधून पुन्हा एक प्रोडक्ट घेणार ना, आपण आपल्या फील्ड प्रॅक्टिसला कंटिन्यू ठेवणार. एका दिवशी आपण 3 ते 4 प्रोडक्ट पण विकू शकतो आरामशीर. एका दिवशी अगर आपण 3 ते 4 प्रोडक्ट पण विकले आरामशीर, तर इन्कम तर सांगा. इन्कम तर सांगा. 1,500 जास्त कमीत कमी 1,500. आणि सांगा काहीतरी नवीन. आता आपल्याकडे नवीन तर खूप सारं आहे, पण आपल्याला कसं उद्या आपल्याला मार्केटच्या बारेमध्ये जास्त बोलावं लागणार, कारण की उद्याच्या मार्केट खूप मजेदार राहणार आहे. याच्यामध्ये तर काही शक नाही. की जसं का पहिल्या दिवसाचा मार्केट मजेदार होता, कमी मजेदार होता. काहून? कारण की आपण ना एक स्पॉटवर काम केला. आजच्या आपला दुसऱ्या दिवसाच्या मार्केट होता थोडंसं काल मागच्यापेक्षा काहून जास्त मजेदार आहे, कारण की आपण आज 2 स्पॉटवर काम केले. उद्याच्या मार्केट जास्तीत जास्त मजेदार काहून राहणार, कारण की आपण 3 स्पॉटवर काम करणार आणि आपल्याला कस्टमर पण भेटणार. त्यामुळे उद्याचा दिवस पुन्हा मजेदार राहणार. आणि उद्याच्या दिवसासाठी अगर आपण ना सकाळी उठून रनिंग केली तर बिलकुल सोने पे सुहागा. त्याला म्हणणार का सोने पे सुहागा? बिलकुल मलाई. मलाई म्हणू शकतो आपण. हां, मलाई पण म्हणू शकतो आणि अजून दुसरं काही ना काही म्हणू शकतो. अजून आपल्याकडे 14 मिनटं झाले. अजून आपल्याला 6 मिनटं आहे की आपण 6 मिनटामध्ये काय काय कशा प्रकारे किती बोलणार हे आपल्यावर निर्भर करते. अजून सांगा काहीतरी नवीन मजेदार. मजेदार अजून काय सांगू. आपल्या आजचे जे आवाज आहे ते खूप गोड झाली आहे आणि आजच्या आवाजमध्ये पण आपल्याला खूप सारे असे जे हे आहे त्याच्यावर आपण काम करणार आहोत. आणि आपण ज्याच्यावर काम करत आहोत आणि ज्या प्रोडक्टवर आपण काम करत आहोत, आपण ज्या फील्डवर काम करतो ते फील्ड कसं सगळ्यांसाठी आहे. म्हणून आपला जो कस्टमर्स रेशिओ आहे तो जास्त ठेवायचा प्रयत्न करणार.
अजून आपल्याकडे 5 मिनटं बोलायचे आहे. 5 मिनटं 5 सेकंद आहे जास्तीत जास्त, म्हणजे की 5 मिनटं 5 सेकंद होते. आता आपल्याकडे फक्त 5 मिनटं आहे ना. 5 मिनटामध्ये आपण कशा प्रकारे आपल्या ब्रेनच्या अंदर घुसून अजून पूर्ण जास्तीत जास्त प्रमाणे उद्याच्या बारेमध्ये आपण आपलं डिस्कस करणार. उद्याच्या बारेमध्ये, परवाच्या बारेमध्ये, निर्वाच्या बारेमध्ये जास्तीत जास्त आपण आपलं डिस्कशन चालू ठेवणार. उद्याचे दिवस खूप छान आणि मोठा राहणार. उद्या आपल्याला कस्टमर्स भेटणार न. सगळे जास्तीत जास्त कस्टमर आपण पकडायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतरचे दिवस कसे राहणार? पहिला स्पॉट आपला हा कन्फर्म राहणार. पहिला स्पॉट आपण आपला हा कन्फर्म ठेवू, कारण की ह्या स्पॉटवर कसं मजा येते. खूप जास्तीत जास्त लोक आपल्याला बघायचा प्रयत्न करते. ठीक आहे. मग पहिल्या स्पॉटच्या नंतर दुसरा स्पॉट तो राहणार, मग तिसरा स्पॉट तो राहणार. मग हे पण स्पॉट खूप छान आहे दादा. त्या स्पॉटमध्ये सुद्धा खूप सारे लोक यायचा प्रयत्न करणार. खूप सारे लोक येणार आणि आपण जितकं जास्तीत जास्त लोकांसमोर दिसणार तितकं जास्तीत जास्त लोक आपल्यापर्यंत येणार, बोलणार, चालणार, पैसे देणार कस्टमर आणि प्रोडक्ट घेणार. पैसे देणार नंतर प्रोडक्ट घेणार. मेडिकल फील्डचे रूल आहे दादा. पहिले पैसे घ्या नंतर प्रोडक्ट द्या, कारण की मेडिकल फील्ड कसं सगळ्यात मोठी फील्ड आहे. पहिले पैसे घ्या, पैसे द्या, नंतर प्रोडक्ट घ्या. असं बहुतच छान. धन्यवाद. अजून आपल्याकडे 4 मिनटं बाकी आहे. अजून आपण 4 मिनटामध्ये काय काय करणार? त्याच्यानंतरचा दिवस कसं राहणार? त्याच्यानंतरचा दिवस, पहिला दिवस इथं राहणार, दुसरा दिवस तिथं राहणार ना, तिसरा दिवस एखादी इकडे तिकडे आपण बघू शकतो. काय समजले? आपण इकडे तिकडे बघू शकतो. स्टुडंटकडे पैसे नाही राहत दादा, कारण तुम्ही समजू शकता की स्टुडंटकडे पैसे नाही राहत, म्हणून आपल्याला एक छानसा स्पॉट बघावा लागणार. मजेदार छान स्पॉट आहे. मजेदारवाला छान स्पॉट बघावा लागणार. तिथं आपण बोलू, चालू, लोकांसोबत भेटू, लोकांना जास्तीत जास्त भेटून प्रोडक्ट विकायचा प्रयत्न करू आणि पैसे कमवू. इझी आणि सिम्पल वे आहे विकण्याच्या, सेल्सच्या. अजून सांगा काहीतरी नवीन. आपल्याकडे 3.5पेक्षा थोडेसे जास्त सेकंड्स आहे. सॉरी, 3.5 मध्ये म्हणजे की 2.5 मिनटं अजून पुन्हा आपल्याकडे आहे. अजून त्याच 2.5 मिनटामध्ये आपण पुन्हा काय करू, काय बोलू? ब्रांचेसच्या बारेमध्ये बोलू का एम्प्लॉईजच्या बारेमध्ये बोलू? आता थोडंसं एम्प्लॉईजच्या बारेमध्ये बघितलं जाणार तर आपण विचार करा की आपण हर एक स्पॉटवर एक एम्प्लॉई, 2 एम्प्लॉई ठेवत आहोत ना. ते 2 एम्प्लॉई आपल्याला आपल्या लॅबमध्ये पाठवत आहे कस्टमर्स डेली 70+. तर कशी वाटणार ना? आपण त्या एम्प्लॉईजवर पण नजर ठेवणार आणि आपल्या ऑफिसवर पण नजर ठेवणार. अजून सांगा काहीतरी. अजून आपल्याकडे पुन्हा 2 मिनटं बाकी आहे ना. आजचे जे 20 मिनटं आपण स्वतःवर इन्व्हेस्ट करत आहोत हे वेस्ट नाही होत आहे. हे समोर जाऊन आपल्याला जेव्हा आपण बघणार किंवा आज करंटमध्ये जे आपण विचार करून उद्याचे खेळ बनवत आहोत हे आपल्यासाठी खूप युजफुल राहणार. म्हणून शुक्रिया, धन्यवाद, थँक्यू फॉर आजच्या आपले 20 मिनटं स्वतःवर इन्व्हेस्ट करण्यासाठी. आपल्याला तर माहिती 99.9% सोल्युशन म्हणजे की पैसा आहे. पैशा थ्रू आपण पूर्ण सोल्युशन, आपले जितके पण सोल्युशन्स आहे त्याला आपण करू शकतो. सोल्युशनला आपण प्रॉब्लेम्सला सोल्युशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओन्ली ऑन मनी, कॅश ना. पैसा का? सुरुवातमध्ये पैसे कमवणं अवघड होतं, पण जसं जसं आपण मार्केटमध्ये एंटर होऊन टिकायचा प्रयत्न करत आहोत तितकंच आपल्याला पैसे कमवणं सोपी वाटत आहे ना. पैसे लवकरात लवकर उद्याच्या उद्या पण आपल्याकडे उद्या पैसे येऊ शकते आणि कस्टमर हो म्हणू शकते. उद्याच्या उद्या आपल्याला कस्टमर हो म्हणणार. 3 ते 4 प्रोडक्ट आपण विकणार ना. प्रोडक्ट सेल झाल्यानंतर आपण पहिले शॉपिंगमध्ये जाणार, प्रोडक्ट घेणार ना. पुन्हा आपण आपली त्याला काय म्हणणार, जे अमरेला मार्केटिंग आहे त्याला आपण समोर करणार, प्रोसेसिंगमध्ये ठेवणार. म्हणजे की अमरेला मार्केटिंगला आपण पूर्ण चालू ठेवणार. असंच आपण खूप साऱ्या अलग अलग विषयावर बोलू.
स्वतःला, मार्केटला आणि एम्प्लॉईजला शिकवायचा प्रयत्न करू. मार्केटच्या बारेमध्ये पुन्हा थोडंसं काही खूप सारं शिकायचा प्रयत्न करू ना. एकदा कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर वापिस नाही गेला पाहिजे याचे प्रयत्न करू. धन्यवाद.